स्वतःला कपाळाला गोळी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरपीएफची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी मुंबई येथील रेल्वेच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे। दरम्यान आरपीएफचे दोन्ही डोळे निकामी झाल्याने कायमस्वरूपी अंधत्व प्राप्त झाले आहे। याबाबत अद्याप रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही। जयपाल सिंग नामक आरपीएफच्या सहाय्यक उपनिरीक्षकाने 16 रोजी पहाटे 12:30 वाजता स्वतःच्या सर्व्हिस पिस्टल डोक्याला लावून गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। गोळी आरपार गेली होती। प्राथमिक उपचार घेऊन त्याला धुळ्याला हलवण्यात आले होते। त्यानंतर त्याचे दोन्ही डोळे निकामी होऊन त्याला अंधत्व आले असून प्रकृती गंभीर झाल्याने त्याला तातडीने मुंबईला रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले। नंदुरबारचे रेल्वे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला, तर मनमाडच्या फॉरेन्सिक पथकाने रक्ताचे नमुने व गोळीची खाली केस जप्त करून तपासणीसाठी नेले आहेत। घटना होऊन 2 दिवस झाले तरी कोणीच फिर्याद दिली नसल्याने अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही। भारतीय न्यायसंहितेतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून असणारे भारतीय दंडविधान 309 कलम काढून टाकण्यात आले आहे। तो गुन्हा दाखल होऊ शकत नाही। आरपीएफचे अधीक्षक व उच्चस्तरीय अधिकारी सखोल चौकशी करीत आहेत। जयपाल सिंग हा सतत तणावात असायचा आणि नुकताच तो निलंबन काळातून परत कर्तव्यावर हजर झाला होता। मारवड पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी एपीआय साजिद मंसुरी, धुळे येथे बदलून गेलेले जिभाऊ पाटील यांना निरोप। अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील यांची धुळे येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी जळगावच्या शनीपेठ पोलीस ठाण्यातून आलेले नवनिर्वाचित एपीआय साजिद मंसुरी यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला। सर्व तंटे सामंजस्याने सोडवण्याला माझे प्राधान्य राहील, मात्र गरज पडल्यास कायद्याचा कडक वापरही केला जाईल। नागरिकांनी मला पूर्ववत सहकार्य करावे असे आवाहन नवनियुक्त एपीआय मंसुरी यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना केले। यावेळी पत्रकार बाबूलाल पाटील, श्यामकांत पाटील, डॉक्टर विलास पाटील, पोलीस कर्मचारी व ग्रामस्थांनी दोन्ही अधिकाऱ्यांचे जंगी स्वागत व सत्कार केला। पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार, संजय पाटील, फिरोज बाकवान, मिलिंद बोरसे, युनुस तडवी यांच्यासह सर्व पोलीस अंमलदार, महिला पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार यांनी केले। अमळनेर तालुक्यातील मारवड जिल्हा परिषद शाळेत शासन निर्देशानुसार शाळा प्रवेशोत्सव व शाळा पूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी अमळनेरचे गट शिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी रावसाहेब पाटील आणि सरपंच भिकणराव पाटील प्रामुख्याने उपस्थित होते। पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या सेल्फी पॉइंट आणि पहिले पाऊल या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते। दाखलपात्र मुलांसाठी 7 विविध शैक्षणिक स्टॉल्स लावण्यात आले होते। कार्यक्रमात भारत टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय आलेल्या तमन्ना पाटील या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार करण्यात आला। मान्यवरांनी निपुण महाराष्ट्र, गुणवत्ता वाढ व स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले। पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर पाटील यांनी केले, तर आभार दत्तात्रय सोनवणे यांनी मानले। या प्रसंगी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमळनेर तालुक्यातील इंद्रा पिंपरी व धार येथील दोघांचा विहिरीत बुडून तर अमलेश्वर नगरमधील एकाचा गळफास घेतल्याने असा 3घांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत। इंदा पिंपरी येथील शेतकरी बन्सीलाल भटा पाटील वय वर्षे 55 हे दिनांक 14 रोजी रविवारी दुपारी सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात काम करीत होते। ते कावपिंपरीचे विठ्ठल निंबा पाटील यांच्या विहिरीजवळ गेले असता अचानक तोल जाऊन ते विहिरीत पडले। ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले, मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आले असून त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे। अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल काशीनाथ पाटील करीत आहेत। तालुक्यातील धार येथील रईस कमरोद्दीन मुजावर वय वर्षे 44 हा 15 रोजी सकाळी 9 वाजता शफीक अब्दुल हमीद यांच्या शेतातील विहिरीत मृत अवस्थेत तरंगताना आढळून आला। मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून
तपास हेड कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत. तसेच बहादरपूर रोडवरील अमलेश्वर नगर येथील सचिन साखरलाल महाजन वय वर्षे 34 याने 14 रोजी पहाटे 3 वाजता स्वतःच्या राहत्या घरी छताच्या लोखंडी गजाला दोरी बांधून गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाला असून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.